तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त मजेत ना? तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी ना गिरणी आलो होतो, कारण की आपलं पीठ संपलं होतं, मग दळण दळायचं होतं. मग आज लाईट यायला वेळ होती, पण आधीच सकाळी दळण नेऊन टाकायचं होतं आणि आपल्याला घरी जायचं होतं, कारण की आपल्या घरी मोटर चालू करून पाणी भरायचं होतं. मग त्याच्यामुळं दळण टाकून दिलं आणि परत घरी आलो तर मोटर चालू केली, कारण की आपलं कालचं गव्हाचं एक वाफ राहिला होता भरायचा. मग आधी तो भरून घेऊ म्हणलं, मग बाकीचं पाहू. कालचा जो वाफ राहिला तो भरून घेतला, गव्हाचा वाफा भरून झाला. आपले डोंगळे भरायचे राहिले होते, 5-6 दिवस झाले होते भरून, वाळले होते, मग ते पण भरायचे होते. पण विषय काय झाला माहिती का, एक वाफ भरून झाल्यावर मला कळलं की यार खाट टाकून भरायचं होतं. पटकन घरी गेलो आणि खाट टाकली, मग डोंगळे भरून घेतले. डोंगळे वगैरे भरून झाले. त्याच्यानंतर विषय काय झाला माहिती का, हे आपलं बोर आहे ना, याचं पाणी विहिरीत टाकायचं होतं, कारण की आता विहिरीचं पाणी पण निघायला लागलं आपलं. मग आता बोर पण चालू करायची होती विहिरी. मग हे पाईप आहे ना लहान पडत होता, मग खांदून आणि दुसरा पाईप जोडायचा. मग पट्टिकाव घेतला, खांदा सुरुवात केली आणि मी कोणतं काम करायला गेलो ते असं पटकन सहज होईल असं काही होणार नाही. मग काही ना काही होईल. विषय काय झाला माहिती का, खांता ना टिकाव या पाईपात घुसला आणि फुटला. मग काय तेवढा पाईप कापून घेतला आणि जोडजाड करून मोटर चालू केली. मला आता पाणी वगैरे जातं की नाही बघू, लय दिवसाच पाणी घाललं नव्हतं ना. मग पाणी वगैरे व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो, निघालो गावात. कारण की सकाळी जे आपण दळण टाकलं होतं ना गिरणीवर, ते आणायला जायचं होतं. मग गिरणी आलो, हा भाऊ इकडे ऊस तोडत होता. म्हणलं आधी ना ऊस खाऊन घेऊ, मग दळणाचं बघू घेऊन जाऊ. आणि मला ऊस खाता नाही पाहुणे चिमुकले तोडायला पाणी आलं का, ती मला पण देवर. मग त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि त्याच्यानंतर निघालो दळण घेऊन घरी. आणि या पिठा नाही ना, माझ्या कपड्यांची फार वाट लागणार आहे. चला आता आजचा व्हिडिओ थांबून, व्हिडिओ आवडला असताना लाईक